नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि रेविट आर्किटेक्चरच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे रूम्स होत्या त्याला आपण मॅन्युअली नाव दिलेलं. आज आपण ऑटोमॅटिक रूम टॅगिंग जे असतं ज्याचं लेंथ आणि विड्थचं जे आपण डायमेन्शन असतं ते ऑटोमॅटिक कसं जनरेट करायचं हे आज आपण बघणार आहोत. तर हा एक छोटा प्रोजेक्ट आहे. 2 BHK आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअरला 2 BHK आहे आणि फर्स्ट फ्लोअरला एक 2 बेडरूम आहेत. त्यामुळं हा 4 BHK आहे. जसं की हे आल्याला व्हरांडा आहे. हा आहे तो लिव्हिंग रूम, मध्ये पॅसेज आणि हा जिना आहे. इथे आहे ते किचन, युटिलिटी, ही एक बेडरूम, बाथ, WC, हे अटॅच टॉयलेट ह्या बेडरूमचं. आणि फर्स्ट फ्लोअरला आलो तर जे हॉल आणि किचन आहे त्याच्यावर टेरेसेस आहे. बाकीचं उर्वरित सगळं सेम आहे. तर मग ह्याच्यामध्ये जर बघितला ह्या इंटरफेसमध्ये आर्किटेक्चरच्या खाली हे रूम नावाचं हे टॅग आहे बघा. ह्याच्यावर समजा तुम्ही क्लिक केलात आणि समजा इथे तुम्ही क्लिक केलात तर बघा हा जो हायलाइटेड एरिया आहे, तर या रूम टॅगनं काय केलं हा पूर्ण एरिया त्यानं कन्सिडर केला आहे. हा एवढा सगळा एरिया त्यानं कन्सिडर केला आहे. मग मला हे नको आहे असं. मला फक्त लिव्हिंग रूमचं सेपरेट पाहिजे आणि हॉलचं सेपरेट पाहिजे. तर हा जो रूम सेपरेटर आहे तो इथून ते इथंपर्यंत एक रूम सेपरेटर ॲड केला. त्यानंतर इथून ते इथंपर्यंत केला. पुन्हा जर बेडरूमला बघितलात तर आपल्याला इथून ते इथंपर्यंत हा एक रूम सेपरेटर आपण ॲड केला. इथे जर टाकला नाही तर काय होतं ते हे इथून ते इथपर्यंत हे डायमेन्शन घेते ठीक आहे, पण हे व्हर्टिकल डायमेन्शन घेताना ते इथून ते इथपर्यंत न घेता ते इथपर्यंत घेतं. त्यामुळं इथं सेपरेटर टाकणं गरजेचं आहे. तसेच फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आपल्याला ही जी बेडरूम आहे त्याला सुद्धा इथे एक रूम सेपरेटर टाकणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला ही जी रूम सेपरेटर नावाचा हा जो टॅग आहे हा आपल्याला आपला कस्टमाइज करायचा आहे. कारण त्या ह्याच्यामध्ये ना लेंथ आणि विड्थचं ऑप्शन नाही, त्यात एक फॉर्म्युला ॲड करायला लागतो. तर ते सांगतो तुम्हाला. मग त्याच्या आधी आपण ही एक नवीन फॅमिलीज तयार करून घ्यायची आहे. फॅमिली आपण इम्पिरियलमध्ये म्हणजे फूट इंचेसमध्ये काम करतो म्हणून इंग्लिश इम्पिरियलमध्ये जायचं आहे आणि इथं रूम टॅग टॅग नावाचा एक रूम टॅग इथं आहे ॲनोटेशनमध्ये रूम टॅग म्हणून हा जो टॅगची फाईल आहे ही ओपन करायची. ओके, ही ओपन केल्यानंतर हा असा इंटरफेस येतो आणि ते हे लेबल नावाचं एक टॅग आहे बघा. याच्यावर क्लिक करायचं आणि समजा तुम्ही इथे कुठेही क्लिक केलात तर हा असा इंटरफेस हे टेबल हे ओपन होतं. मग आपण काय पहिल्यांदा आपण रूमचं नाव लिहितो. त्यामुळं याला एक पॅरामीटर द्यायचा आणि इथं ॲड करायचं आहे. हा नेम झाला, ओके झाला. आणि इथे जर बघितलात तर आपलं नेम नावाचं इथे हा टेक्स्ट इथे जनरेट झाला बघा. तो इथून ते इथे आणला आणि समजा ह्याला एडिट केला तुम्ही तर ह्याच्यामधून समजा तुम्हाला काय कलर चेंज करायचे आहेत तर कलर चेंज करू शकता तुम्ही. समजा इथे तुम्हाला रेड द्यायचा आहे टेक्स्टला, हा रेड देऊ शकता. ओके, हे थोडं मी साईडला घेतो. आता हा जो ओपेक आहे हा ओपेक नाही, मला हा ट्रान्सपरंट करायचा. कारण ओपेक जर केलं तर मागं त्याच्या एक व्हाईट बॅकग्राऊंड तयार होते आणि त्याच्या टेक्स्टच्या मागं जे काही असेल एलिमेंट्स ते दाखवत नाही. त्यामुळं हा ट्रान्सपरंटच करायचा आहे. समजा तुम्हाला इथून हा बदलायचा आहे, मला समजा दुसरा घ्यायचा आहे, सेंच्युरी गॉथिक घ्यायचा आहे, ओके करायचं तर इथे हे चेंजेस होतात. आता काय करायचं आहे आपल्याला, पुन्हा हे क्रिएटमध्ये जाऊन हा लेबल ॲड करायचा आहे. ओके, याच्यावर क्लिक करायचं. मला लेंथ आणि विड्थ ॲड करायची. इथे समजा तुम्ही कुठं क्लिक केला पण इथे बघितला तर इथं लेंथ आणि विड्थचं काही ऑप्शन नाही आहे. मग इथे हा एक एफेक्ट्स नावाचा हा एक टॅब आहे बघा की ॲड कॅल्क्युलेटेड पॅरामीटर टू लेबल. इथे क्लिक करायचं. याला नाव द्यायचं आहे लेंथ, LENGTH, लेंथ नाव द्यायचं आहे. आणि इथे जो टाईप आहे त्याला करायचं आहे लेंथ. आणि इथे हा फॉर्म्युला नावाचं इथे एक बटन आहे बघा. एक फॉर्म्युला आहे, तुम्ही एकच मिनिट तुम्हाला मी ते फॉर्म्युला दाखवतो. ऑटोडेस्कच्याच वेबसाईटवर हा फॉर्म्युला आहे. हा लेंथचा आहे बघा. हा हा इफपासून ह्या ब्रॅकेटपर्यंत हा कॉपी करायचा आहे. ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची हा फॉर्म्युला मी पेस्ट करून देतो.
आणि तो इथे टाकायचा आहे, पेस्ट आणि ओके करायचं आहे. हां, त्यानंतर आता हा झाला लेंथसाठी. आता आपल्याला करायचं आहे विड्थसाठी. याला नाव देऊ आपण विड्थ. ओके. आणि इथे जो टाईप आहे याला आपण पुन्हा लेंथच करायची आहे. आणि इथं जो फॉर्म्युला टाकायचा आपल्याला हा करायचा आहे एरिया डिवायडेड बाय लेंथ. ओके. पुन्हा इथे ओके करायचं आहे. आता आपण काय करतो, लेंथ इंटू विड्थ करतो. मग एकतर तुम्ही विड्थच्या आधी कॅपिटल एक्स टाका किंवा लेंथ नंतर स्पेस दाबून कॅपिटल एक्सचं सफिक्स द्या. सफिक्स म्हणजे हे लेंथच्या नंतर येतं आणि प्रिफिक्स म्हणजे हे एखादा टेक्स्ट असेल त्याच्या आधी येतं. मग मी हे लेंथ नंतर टाकतो, याला ओके करतो. तर इथे बघा, मग इथून समजा तुम्हाला काय ॲडजस्टमेंट करायचे असतील, समजा हे सेंटरला घ्यायचं असेल, हे सेंटरला घ्यायचं आणि हे सुद्धा आपण ड्रॅग करून थोडंसं खाली घेऊ. समजा तुम्हाला ह्याचा कलर चेंज करायचा आहे, हे तुम्हाला समजा ब्ल्यूमध्ये दाखवायचं आहे, तर याचा सुद्धा आपण कलर चेंज करू शकतो. ओके करू आणि याला सेव्ह करून घेऊ. तर मी याला नाव देतो रूम टॅग्स विथ डायमेन्शन. सेव्ह करायचं आहे आणि हे लोड इन टू प्रोजेक्ट करायचं आहे. मग आता जर तुम्ही पुन्हा जायचं आर्किटेक्चर रूम आणि इथे बघा हे रूम टॅग विथ डायमेन्शन हे आपलं आलेलं आहे. आता इथून ते इथंपर्यंत तर बघा हे 11.5x12 हे आलं बघा. हे रूम झालं, त्याचं डायमेन्शन झालं. पुन्हा ही झाली, ही झाली, ही झाली WC, हे टॉयलेट, हे बेडरूम आणि ही युटिलिटी. आता युटिलिटीला जर बघितलात तर बघा हे इथे हे 0 दाखवावं लागलं आहे. का? कारण ह्याला बाउंड्री नाही आहे. म्हणजे या रूम्सना कसं लेंथ आणि विड्थला जर बघितलं तर वॉलने एन्क्लोज आहेत, म्हणून आपल्याला इथे एक वॉल टाकायचे नाही, आपल्याला टाकायचं आहे रूम सेपरेटर. म्हणून काय करायचं आहे, इथून ते इथंपर्यंत आणि इथपर्यंत, म्हणजे त्याला काय झालं, एक बाउंड्री मिळाली. पुन्हा वरांड्याला पण सेम आपण इथून ते इथंपर्यंत आणि इथंपर्यंत हे रूम सेपरेटर झाले. मग पुन्हा जर तुम्ही जर इथे रूम टाकला तर बघा हे आपोआप ते डायमेन्शन इथे हे घ्यायला लागतं त्याचं. ओके. असंच आता समजा फर्स्ट फ्लोअरला गेलो आणि पुन्हा आर्किटेक्चरमध्ये जाऊन इथे रूममध्ये गेलात तर इथे सुद्धा आपण असंच टाकू शकतो. हे व्हर्टिकल आले ते हे मी हॉरिझॉन्टल करतो. हे इथे टाकलात, हे इथे टाकलात, हे इथे टाकलात. ओके. आणि आता जर हे स्केल तुम्हाला जरा मोठं वाटायला लागलं, ह्याचं जे आपले टॅग्स आहेत ते असे एकदम मोठे वाटायला लागलेत, एकतर याला एडिट करू शकता, नाहीतर इथून हा जो स्केल आहे तो मग हे कमी करू शकतो. आता याच्यातलं ॲक्च्युली स्पेस पण कमी हे वाटायला लागलं आहे, तर जास्त वाटायला लागलं आहे. मग हे थोडं आपण खाली घेऊ आणि हे पण थोडं आपण वर घेऊ आणि लोड इन टू प्रोजेक्ट करायचं आणि ओव्हर राईट करायचं. तर बघा हे त्याचं स्पेस पण कमी झालं. आणि आता हा ग्राउंड फ्लोअर आहे, तर याचंसुद्धा आपण रूम टॅगचं साईज आपण कमी करू शकतो. मग काय करायचं आहे, समजा तुम्हाला हे लिव्हिंग रूम इथं टाकायचं आहे, काय नाही, इथं आपण ह्याला एडिट करू शकतो. ही झाली लिव्हिंग रूम, हे झालं किचन, याला तुम्ही नाव पण देऊ शकता. ही समजा झाली युटिलिटी. ओके. ही एक आपली बेडरूम, हे झालं बाथरूम, याला नाव दिलं आपण WC, याला नाव दिलं आपण टॉयलेट किंवा अटॅच टॉयलेट, तुम्हाला काय जे द्यायचं आहे ते देऊ शकता तुम्ही. आणि याला नाव दिलं समजा मास्टर बेडरूम. ओके. आता जर तुम्हाला हे बघायचं असेल की समजा थोडं मी हे मूव करून घेतो, समजा तुम्हाला हे डायमेन्शन चेक करायचं असेल तर इथून ते इथपर्यंत हे 11.5 सॉरी हे 11.5 झालं बघा. आणि हे
12.5. हे असे आपले रूम टॅग झाले. समजा आपल्याला ही भिंत आपण समजा ही 4.5 आहे ती आपण समजा 3 केली. आता बघितलं तर बघा हे 13 लगेच डायमेन्शन पण चेंज झालं आणि आपलं ह्याचं माप पण चेंज झालं बघा. ऑटोमॅटिक ते घेतं त्याच्यामध्ये. हे 12/13ची ती बरोबर लिव्हिंग रूम झाली. 11.5 होती ती 12/13ची ती रूम झाली. ओके, तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्याचं जसं आज आपण ह्याचं रूम टॅग बघितलं डायमेन्शनचं, तसं कलर वाईज पण आपल्याला करता येतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो कलर वाईज पण व्हिडिओ बघणार आहोत. तर मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.